हॅलो, टेस्टी बाईटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तिळाचे खुसखुशीत लाडू कसे बनवायचे ते आणि एकदम परफेक्ट लाडू. चला तर मग आपण स्टार्ट करू. इथे मी कढईमध्ये 1 वाटी तीळ टाकले. आता आपण ह्याला मंद आचेवर भाजून घेऊ. तिळाचे लाडू करताना कढई जाड तळाची वापरायची, म्हणजे तीळ करपणार नाहीत आणि छान भाजल्या जातील. जोपर्यंत तिळाचा आवाज तडतड येणार नाही तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. इथे तीळ चांगले भाजले गेलेत, तर आपण प्लेटमध्ये तीळ काढून घेऊ. इथे मी कढईमध्ये अर्धा कप पेक्षा कमी शेंगदाणे भाजून घेते. मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. एकदम छान असा खरपूस रंग आला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे इथे भाजून झाले. इथे आपल्याला शेंगदाण्याची पूर्ण साल काढून जाडसर कुटून घ्यायचे आहे. जास्त बारीक किंवा जास्त मोठे शेंगदाणे करायचे नाहीत, मीडियम करून घ्यायचे. इथे मी कढईमध्ये 1 वाटी गूळ टाकले. जेवढे तीळ तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गुळामध्ये साजूक तूप 2 चमचे टाकायचं आहे. मग परत आपण गुळाला मिक्स करून घेऊ. गूळ आपल्याला बारीक कट करूनच यूज करायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक होईपर्यंत फिरवत राहायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला गुळाचा पाक तयार होत आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे. आणि गुळाचा रंगही डार्क होत आहे. आता आपण चेक करून घेऊ आपला गुळाचा पाक परफेक्ट झाला का नाही. त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि 1 थेंब पाकाचा टाकायचा आहे. जेव्हा गुळाचा पाक एकजीव होतो किंवा त्याचा गोळा तयार होतो तेव्हा समजायचा आपला पाक तयार झालेला आहे. तर इथे आपला पाक रेडी आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे भाजलेले तीळ, शेंगदाणे आणि वेलची पूड टाकून घ्यायचा आहे आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण तयार आहे लाडूसाठी. मी इथे बटर पेपर घेतले. त्यावर चमच्याने आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही एका प्लेटला तूप लावून पण घेऊ शकता. असं केल्याने आपल्या हाताला चटके बसणार नाहीत लाडू करताना. हाताला तूप लावून आपण गोल तिळाचे लाडू करून घेऊ. तुम्हाला जसे तिळाचे लाडूचा आकार पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तिळाचे लाडू कराल तर अगदी खुसखुशीत लाडू होतील. अशा छान छान रेसिपीसाठी टेस्टी बाईटला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.